करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणा की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो, आपलं डोकं संपूर्णपणे शांत ठेवा. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये आणू नका, आणि जरी येत असेल तर प्रत्यक्षपणे त्या विचारांचं टेन्शन घेऊ नका. आपलं एखादा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल, त्या विचारांमुळे संपूर्णपणे डोकं आपलं गरम होतं. डोक्यामध्ये राग बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळते. का म्हणून आपण रागामध्ये दिवस जगायचं, टेन्शनमध्ये दिवस जगायचं? कारण शहाणी व्यक्ती जी असते ना, ती शहाणपणामुळे शांत बसत असते. परंतु जी समोरची मूर्ख व्यक्ती आहे, तिला वाटतं की घाबरून शांत बसलेली आहे. फरक आपण समजून घ्यायचा. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण प्रत्यक्षपणे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपलं डोकं खूप गरम असतं. कोणी काही बोललं की लगेच आपल्याला राग येतो. ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावर बघा बर्फाचा तुकडा नक्कीच असला पाहिजे. कारण का, ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावर बर्फाचा तुकडा आणि जिभेवर उत्तम प्रकारे बघा साखर, ज्याप्रमाणे आपल्या मुखातून येणारे शब्द हे गोड असले पाहिजेत, त्याचप्रमाणे अडचणींमध्ये लोकांना मदतसुद्धा करता आली पाहिजे. ते तुमची आठवण काढतील, केव्हा काढतील हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्यावेळी त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्यावरच, तेव्हा तुमची गरज पडेल, तेव्हाच तुम्हाला फोन करण्यात येईल, तेव्हाच तुम्हाला बोलावण्यात येईल. तोपर्यंत तुम्हाला कधीही बोलवणार नाही. आपण समजून जायचं. परंतु आपण समोरच्या व्यक्तीला जर अडचण असेल तर नक्कीच त्यांना मदत करता आली पाहिजे. ती समोरची व्यक्ती आपल्याला विचारो अथवा न विचारो. म्हणून मागून प्रेम कधीच मिळत नाही. ते समोरच्या बघा आयुष्यामध्ये, समोरच्या मनामध्ये नक्कीच असावं लागतं. समोरच्या मनात रुजायला ते देवालाही मान असावं लागतं बघा प्रत्यक्षपणे. कारण खरं प्रेम कधी कोणाकडून मागावं लागत नाही. शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं. वरवरचं प्रेम नको हो. अंतरीतून, अंतःकरणातून ते जागृत व्हायला पाहिजे. नुसतं लोकांना दाखवण्यासाठी जर आपण प्रेम करत असू तर ते प्रेम नसतं, तो फक्त दिखावा असतो. कारण जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही. ज्याप्रमाणे आयुष्यात एका मिनिटात बघा जे बदलते ना, त्या एका मिनिटात घेतलेला निर्णय आपल्याला बदलावा लागतो. आपण रस्ते अनेक प्रकारचे पाहिले, रस्त्यावर अनेक अडचणी सुद्धा आले, परंतु त्याच अडचणींवर मात करून आपल्याला नवीन वाटांचा शोध प्राप्त झाला की नाही? जर आपण अजून त्याच रस्त्यामध्ये अडकलो असतो तर कधीच बाहेर पडलो नसतो. मेहनत केली, आलेल्या परिस्थितीला, आलेल्या संकटांना सामोरं गेलो, शेवटी मनाचा निर्णय घेतला.
मग कुठलाही बघा, ज्यावेळी आपल्या समोर असा प्रसंग उद्भवतो त्यावेळी प्रत्यक्षात आपलं डोकं शांत असलं पाहिजे. आपण फक्त विचार करतो, अरे हे माझ्याच वाटेला का दुःख आलेलं आहे, हे सर्व माझ्याच वाटेला का अडचणी येऊन थांबलेल्या आहेत. अहो, अडचणी आले, दुःख आले म्हणून रडत बसायचं नाही. मन लावून ऐकलं पाहिजे. जे श्रवण, जे आपण ऐकत आहोत त्या श्रवणाचं मनन करता आलं पाहिजे. मननाचा निजध्यास करता आला पाहिजे. म्हणजेच आपल्या आयुष्यातले टेन्शनचे दिवस निघून जातील. आपण चिंतेमध्ये असतो. आलेला दुःख, आलेला प्रसंग केव्हा बाजूला सरेल. परंतु समजून जायचं आहे की ज्या वेळेला असा प्रसंग आपल्याला उद्भवेल त्यावेळी प्रत्यक्ष आपलं मन आणि आपलं डोकं शांत असलं पाहिजे. कारण वडिलोपार्जित जी संपत्ती असते किंवा मालमत्ता असते, त्या मालमत्तेचे वारस किती असू शकतात, बरोबर की नाही, याचा आपण विचार पण कधी करत नाही. कारण का, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, कोणीही कुठे घेऊन जात नाही. बरोबर का, काही घेऊन जातो नाही आहे, सर्व इथेच आहे. पण कर्माचा वारस हा आपण स्वतःच असतो. आपण जसे कर्म करू त्याचप्रमाणे आपल्याला मिळणार आहे. आपण आयतं का म्हणून जे मिळतं ते घ्यावं. जे कष्ट करून मिळालेल्या बघा प्रत्यक्षपणे मेहनतीवर, त्या मेहनतीचं फळ खूप गोड लागतं. कारण नुसती वाट पाहून हाती काही येत नाही. आपण फक्त वाट पाहतो, माझ्या वाटेला एवढं मिळणार आहे, परंतु संपूर्ण आयुष्य निघून जातो. आपण पुढच्या पिढीला काय मिळणार याचा विचार करत असतो. ते त्याला मिळेल, हे ह्याला मिळेल. कशाला आपण विचार करायचा. जे आहे त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. नुसतं विचार आणि नुसतं टेन्शन घेऊन काही मिळणार नाही. बरोबर की नाही. कारण आयुष्य उत्तम प्रकारे जगता यायला हवं. मोठमोठी कामं ताकदीने कधी केली जात नाही, तर ती सहनशक्तीने होत असतात. नुसती अंगामध्ये बळ शक्ती असली की काम होईल अशातला भाग नाही आहे. त्यासाठी मन आणि डोक्याचा वापरसुद्धा उत्तम प्रकारे करता यायला हवा. कारण जो व्यक्ती रडता रडता सगळं काही बोलून जातो ना बघा, परंतु राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला मजबूर करून टाकत असतं. आपण विचार करतो, अरे ही तर व्यक्ती आता चांगली बोलत होती, अचानक रडायला का लागली. कारण त्या रडण्यापाठीमागे त्याचा संपूर्णपणे जीवन प्रवास त्याच्या नजरेसमोर आला होता. राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतं. त्यात सुद्धा एक कारण आहे. जेव्हा आपण रडत असतो त्यावेळी खरी काय परिस्थिती आहे ते आपल्या डोळ्यासमोर येत असते. आपण जर इतरांशी वाईट वागायला गेलो तर आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. जर आपण चांगलं वागलो असतो, त्या परिस्थितीवर मात करून आपण त्यांच्या अडचणीवर मात केली असती किंवा त्यांना मदत केली असती, तर आज ही माझ्यावर वेळ आली नसती. म्हणून समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला यथातथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. आपलं डोकं शांत ठेवा. कितीही कुठलंही काम जरी असलं तरी आपलं डोकं हे उत्तम प्रकारे असलं पाहिजे. विचार इतकं देखणं बघा, विचार इतकं करा की अविचाराला जागाच देऊ नका.
दुसरं काहीच नाही. आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये जे विचार येतात ना, त्या विचारांच्या पाठीमागे बघा प्रत्यक्षपणे अविचारसुद्धा येत असतात. चांगले विचार येतात, वाईट विचार येतात, परंतु वाईट विचारांना जागाच देऊ नका. आयुष्य किती सुंदर जरी असलं तरी जीवनात, आयुष्यात मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आपण आयुष्य जगत असताना अनेक आपल्याला मित्र पाहायला मिळतात, परंतु मैत्रीशिवाय आयुष्य शून्य. म्हणून प्रथम अडचणीत आणून नंतर मदत करण्याचा आव आणणाऱ्यापासून कधीही सावध राहायला हवं. कारण लोकंसुद्धा अशी आहेत, आपल्याला अडचणीत आणतात आणि अडचणीत आल्यानंतर प्रत्यक्षपणे तेच मदत करायला पुढे येतात. त्या लोकांपासून आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. आपण विचार करायचो, अरे या व्यक्तीने तर खूप आपल्याला मदत केली, परंतु मदत कोणत्या दृष्टीने केली, तो दृष्टिकोन प्रथमतः आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्या माणसांपासून आपल्याला सावध राहता आलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून गोड बोलण्याचं सोंग घेणारा माणूस कधीच कोणाचे हितचिंतक नसतो. गोड बोलणारी माणसं आहेत, सोंग करणारी सुद्धा माणसं आहेत, परंतु आपण विचार उत्तमाचे ठेवले पाहिजे. कारण खरं बोलण्याची किंमत काहीच मोठी नसते. फक्त एकटे राहण्याची तयारी ही नेहमी आपल्याला ठेवावी लागत असते. म्हणून आपलं डोकं आहे ना, उत्तम प्रकारे जे प्राप्त करून दिलेलं आहे ते शांत ठेवलं पाहिजे. डोक्यामध्ये वाईट विचार येता कामा नये. जे आपण निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर ठाम असणं गरजेचं आहे. आपले दिवस असो किंवा आपली रात्र असो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण चिंतेमध्ये त्रासलेलो असतो. एखादा विचार बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात येत असतो आणि त्याच विचारांमध्ये संपूर्ण आपला दिवस निघून जातो, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजूनपर्यंत कळलं नाही. मग शेवटी काय कमावलं? विचार तसेच्या तसेच राहिले, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आयुष्यात काहीच प्राप्त झालं नाही. म्हणून एकटे राहण्याची तयारी मनाची असली पाहिजे. भाग दिलेला आहे. आपलं जर मन चंचल असेल तर डोकं आपल्याला साथ देत नाही, बुद्धी आपल्याला साथ देत नाही. दोन्ही एकत्र जर आले बघा तर न होणारं काम सुद्धा पूर्ण होईल. म्हणून जीवनामध्ये टेन्शनमध्ये, चिंतेमध्ये जीवन जगण्यापेक्षा आपली बुद्धी, आपलं डोकं आणि आपलं मन चंचल न होता बघा परमेश्वराच्या चरणी असलं पाहिजे. जे काही होणार आहे त्या परमेश्वराच्या आज्ञेनुसारच होणार आहे. कारण होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील अशंका जन्म मृत्यूची. जय जय रघुवीर समर्थ.